भाजपचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंच्या भेटीसाठी ते पोहोचलेत। सलग चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करून कायद्यामध्ये रूपांतरित करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, आता भुमरेंनी भेट घेतली जरांगेंची, समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, काय बोलणं झालं नेमकं दोघांमध्ये? नक्कीच आपण बघू शकता की जरांगे पाटलांचा आज उपोषणाचा म्हणजे आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि त्यांची आज परिस्थिती खालावलेली आहे आणि सरकारच्या वतीने आतापर्यंत त्यांना कोणी भेटायला आलं नव्हतं, परंतु आज नवनिर्वाचित खासदार जे शिंदे गटाचे आहेत ते या शिवसेनेचे आहेत ते भेटायला या ठिकाणी आलेले आहेत आणि ते जरांगे पाटलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांचा संवाद होऊ शकत नाही। जरांगे पाटलाच्या उशारापासून संदीपान भुमरे ही वाट बघतात की जरांगे पाटलांशी केव्हा संवाद होईल आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होती आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल। परंतु जरांगे पाटलांची जी मागणी आहे, सगळ्या सोयऱ्यांची मागणी आहे, त्याची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करावं। तसेच ज्या मंत्रालयासह राज्यभरात मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे परत घ्यावे अशा मूळ मागण्या जरांगे पाटलांच्या आहेत। त्यांच्या मागण्यासाठी जरांगे पाटील आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे। परंतु आज खऱ्या अर्थानं सरकारचा कुठेतरी एक प्रतिनिधी या ठिकाणी आलाय आणि जरांगे पाटलांसोबत कुठे संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय, म्हणजे कुठेतरी उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर कुठेतरी सरकार चर्चेसाठी पुढे येते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। धन्यवाद संजय। एकूणच माहितीबद्दल तर भुमरेंकडून जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आलेली आहे, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणखी एक आजची महत्त्वाची बातमी